नमस्कार मंडळी. आकाशात चंद्र आहे, सूर्य आहे आणि लताचा स्वर इकडून तिकडे जात आहे असं एकदा पुलं म्हणाले होते. लता दीदींच्या सन्मानार्थ स्वर्गीय आवाजाचं देणं लाभलेल्या लता दीदींचं गाणं ऐकणं हा स्वर्गीय अनुभव होता. या सुवर्ण काळाचे आपणही साक्षीदार आहोत. याच काळात आपण जन्माला आलो यासाठी फार छान वाटतंय. श्रीरामांच्या काळात कोण कोण जन्माला आलं होतं आणि कोणाला श्रीरामचंद्रांनी चिरंजीवी केले हे मनाच्या 33व्या श्लोकात समर्थ सांगत आहेत. वसे मेरू मंदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनिदास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असे म्हणतात, स्वर्गातील बऱ्याच देवांनी रामराज्यात आवडीने मनुष्य जन्म घेतला होता श्रीरामांच्या लीळा पाहण्यासाठी. याच काळात विभीषण आणि मारुतीचाही जन्म झाला होता. दोघांनी आपापल्या परीने जीवावर उदार होऊन श्रीरामांना मदत केली होती आणि त्यामुळे या दोघांनाही श्रीरामांनी चिरंजीव केले. समुद्र उड्डाण करून लंकेत सीतेला जाऊन भेटणे हे सोपे काम नव्हते. समुद्र उड्डाण करण्याची ताकद फक्त हनुमंतामध्येच होती. मनापेक्षाही विलक्षण वेगाने जाण्याची ताकद हनुमंतामध्ये आहे हे जांबुवंताने हनुमंताला सांगितले. नाभिस्थान म्हणजे मणिपूर चक्र ते कुंडलिनी शक्तीच्या जागरणामध्येच अत्यंत महत्वाचे चक्र आहे. ते सद्गुरूच्या कृपेने जागृत होते. हनुमंताचे मणिपूर चक्र जांबुवंतांनी जागृत केले आणि हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव झाली. त्यामुळे समुद्रावरून उड्डाण करून हनुमंत लंकेत पोहोचला. तेथे रावणाचे पहारेकरी तैनात होते. त्यांची नजर चुकवीत हनुमंत सीतेकडे जाऊन पोहोचला. श्रीरामांची अंगठी तिला दिली व तिला आपण श्रीरामांचे दास आहोत अशी ओळख पटवून दिली. शिवाय श्रीराम लवकरच तिची सुटका करण्यासाठी येत आहेत हेही सांगितले. मग त्याने फळे खाण्यासाठी रावणाच्या बागेची नासधूस केली. तेव्हा रावणाच्या पहारेकऱ्यांनी त्याला पकडून रावणासमोर उभे केले. हनुमंतांची शेपटी पेटवून देण्याची शिक्षा रावणाने त्याला दिली. याचा फायदा घेऊन हनुमंताने पुरी लंका पेटवून दिली आणि समुद्रात जाऊन शेपटी विझवली. हनुमंताने रावणाला श्रीरामांच्या ताकदीची कल्पना दिली. ज्याचा सेवक एका शेपटीने पुरी लंका पेटवू शकतो ते श्रीराम किती ताकदीचे असतील. पण अर्थातच रावणाचा अहंकार त्याला काही हे पटून देईना. विभीषणालाही रावणाचे विचार पटत नव्हते म्हणून तो श्रीरामांना शरण गेला. रावणाला सोडून श्रीरामांना शरण जाणे हे सोपे नव्हते. रावणाचा निःपात करण्यासाठी बऱ्याच गोष्टी विभीषणाने रामाला सांगितल्या. त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे रावणाच्या बेंबीत बाण मारला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे रामाला युद्ध जिंकण्यासाठी विभीषणाची खूप मदत झाली. त्यामुळे रामानी या दोन्ही भक्तांना मारुतीला आणि विभीषणाला चिरंजीवी केले. वसे मेरू मंदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनिदास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जोवर पृथ्वीतलावर मेरुमंदार हे पर्वतराज टिकून आहेत, जोवर आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत, जलवर्षाव करणारे मेघ आहेत, तोवर विभीषण आणि मारुती श्रीरामांची भक्ती करत इथेच राहणार आहेत. सृष्टीचा निसर्गक्रम बदलून आपल्या भक्तांवर अलौकिक कृपा करणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा करणार नाही असा भक्तांनी विश्वास बाळगावा असे समर्थ सांगतात. कारण तो आहे दासाभिमानी. रामाला भक्तांचा अभिमान आहे. तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही. बोला जय जय रामकृष्ण हरी.